आज महाशिवरात्री या निमित्तानं रायगडमधील आदिदेव महादेव शंकराच्या मंदिरात पहाटेपासून अभिषेक विधिवत पूजेला सुरुवात झाली आहे। आज शंकराच्या पूजेला विशेष महत्त्व असल्यानं शंकराच्या पिंडीवर बेलपत्र दुग्धाभिषेक करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं सर्वच शंकराच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा केलं गेलं आहे। रायगड जिल्ह्यातील रोहा येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याची महारांगोळी साकारण्यात आली आहे। या रांगोळीचं वैशिष्ट्य म्हणजे या रांगोळीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केली गेली आहे। 3 एकरच्या मैदानात ही महारांगोळी साकारली गेली आहे। 100 कलाकारांनी 40 टन रांगोळीचा वापर करत 72 तास अथक मेहनत करून ही महारांगोळी साकारली आहे। गुरुवारी रात्री खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 350 मशालींचा प्रकाश झोत आणि या प्रकाश झोतात या महारांगोळीचं प्रकाशन केलं गेलं। चांदवड महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन चांदवडमध्ये केले गेले। भाडगाव येथील शिक्षक देव हिरे यांनी खडूनं महिला दिनानिमित्त आणि शिवरात्रीनिमित्त फलक रेखाटून स्त्री आणि भक्ती संगम म्हणजे महाशिवरात्री असा संदेश फलकातून दिलाय। हिंगोलीच्या तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ येथील 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ प्रभूस प्रथमच आंब्याच्या फळांची सुंदर सजावट केली गेली होती। नागनाथ प्रभूंच्या पिंडीस आणि गर्भगृहास आंब्याच्या सजावटीसाठी औंढा नागनाथ शहरातील शेतकरी तथा शिवसेनेचे माननीय उपसभापती अनिल बापूराव देशमुख यांनी त्यांच्या शेतातील केशर आंबे दिले होते। महाशिवरात्रीच्या निमित्तानं पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात मोठी गर्दी झाली। पेशवेकालीन असणाऱ्या या ओंकारेश्वर मंदिराला मोठा इतिहास आहे। ओंकारेश्वर मंदिर पुणेकरांसाठी जागृत देवस्थान पुणेकर याला मानतात। पुणेकरांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली। भाविकांसाठी दर्शन रांगेची व्यवस्था केली गेली आहे। शिर्डीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांनी स्थापित केलेल्या कोढाळेश्वर या महादेव मंदिरात आज भाविकांनी मोठी दर्शनासाठी गर्दी केली। राहाता तालुक्यातील कोल्हार गावात असलेलं महादेवाचं मंदिर हजारो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। महाशिवरात्रीनिमित्त भाविक दर्शनाला गर्दी करतात। अतिशय सुंदर बांधकाम केलेलं हे मंदिर भाविकांसाठी आकर्षण ठरत असून शिर्डी आणि शिंगणापूरला येणारे भक्तही येथे सकाळपासून मोठी गर्दी करतात। संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी केली जाते। प्रत्येक शिवमंदिरात भाविकांची पहाटेपासूनच गर्दी असते। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात देखील भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। महाशिवरात्री निमित्त मंदिर परिसरात प्रशासनाकडून योग्य त्या सुविधा पुरवल्या जात आहेत। राज्यातून हजारोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्री निमित्त भीमाशंकरला दर्शनासाठी येत आहेत। अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर हे तब्बल 964 वर्ष जुनं असून शंकराचं हे अतिशय जागृत देवस्थान आहे। शिवमंदिरात परंपरागत पुजाऱ्यांकडून रात्री 12 वाजता अभिषेक आणि आरती केली गेली। त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं केलं आहे। या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी गुरुवारी रात्रीपासूनच मोठी गर्दी केली आहे। अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर यांच्या मंदिरात भाविकांनी अगदी पहाटेपासूनच गर्दी केली आहे। महादेवाला फुलांचा हार आणि दुग्धाभिषेक सुद्धा केला गेलाय। महाशिवरात्री निमित्त संपूर्ण मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली गेली आहे। त्र्यंबकेश्वर मंदिराला विद्युत रोषणाई केली गेली आहे। सकाळी 3 वाजता विधिवत पूजा करून मंदिर भाविकांसाठी खुलं केलंय। सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे। सर्व भाविकांना दर्शन मिळावं यासाठी शनिवारी रात्री 9 पर्यंत मंदिर सुरू राहणार आहे। 24 तास मंदिर सुरू राहणार असल्यानं सर्व भाविकांना दर्शन मिळणार आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांनी दर्शनाची रांग लावली आहे, पर्वणी साधली आहे। तसंच औंढा नागनाथ येथील शिवालय गजबजून गेले। हर हर महादेव बम बम बोलेच्या जय घोषात पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यंत भक्तिभावानं इथला संपूर्ण परिसर न्हावून गेलाय। 8वे ज्योतिर्लिंग असलेलं श्री क्षेत्र नागनाथ मंदिरावरील विद्युत रोषणाई सुद्धा केली आहे। आमदार संतोष बांगर यांनी सुद्धा सपत्नीक या ठिकाणी दर्शन घेतलंय।
वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात शिवभक्तांनी भक्तिभावानं दर्शन घेतलं। यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्तांची दर्शनासाठी मोठी रांग होती। घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांना गाभाऱ्यात परवानगी दिली गेली। देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वर हे शेवटचं ज्योतिर्लिंग आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठं शिवलिंग असणारं सुमारे 1000 वर्ष जुन्या ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी होती। महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर ठाण्यातील विविध शिवमंदिरांबाहेर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील शेतीमित्र डॉक्टर संदीप डाकवे यांनी कपाळाला लावणाऱ्या भस्मावर महादेवाचं सुंदर चित्र साकारलंय। पूजा करत असलेल्या साहित्यावर केलेलं हे चित्र लक्षवेधी आहे। पूजा साहित्यावर चित्र साकारत डॉक्टर संदीप डाकवे यांनी महादेवाचरणी आपली सेवा अर्पण केली आहे।